गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील आणि मराठी माणसांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा सण आहे. हा सण हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी साजरा केला जातो आणि याच दिवसापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते. 2026 मध्ये गुढीपाडवा कधी आहे? येत्या वर्षी म्हणजेच 2026 मध्ये गुढीपाडवा गुरुवार 19 मार्च 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. गुढीपाडव्याचे महत्त्व: 1. सृष्टीची निर्मिती. पौराणिक कथेनुसार याच दिवशी ब्रह्मदेवाने या सृष्टीची विश्वाची निर्मिती केली आणि काळ मोजण्यास सुरुवात झाली असे मानले जाते. 2. प्रभू श्रीरामांचे आगमन. प्रभू श्रीराम 14 वर्षांचा वनवास संपवून आणि रावणाचा वध करून जेव्हा अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने घरोघरी गुढ्या उभारून त्यांचे स्वागत केले होते. त्यामुळे गुढी हे विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. शालिवाहन राजाच्या विजयाचे प्रतीक म्हणूनही हा दिवस ओळखला जातो. 3. 3.5 मुहूर्त. हिंदू पंचांगानुसार गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी सोने खरेदी, नवीन घर वाहन घेणे किंवा कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करणे अत्यंत शुभ मानले जाते. हा सण कसा साजरा करतात? गुढी उभारणे. पहाटे लवकर उठून दारात सुंदर रांगोळी काढली जाते आणि दारात किंवा खिडकीत गुढी उभारली जाते. एका बांबूच्या काठीला नवीन रेशमी वस्त्र, साडी किंवा खण, साखरेची गाठी, कडुलिंबाचा पाला, आंब्याची डहाळी आणि फुलांचा, मुख्यतः झेंडूचा हार बांधला जातो आणि त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा कलश उलटा ठेवून गुढी सजवली जाते. कडुलिंबाचा प्रसाद. या दिवशी सकाळी कडुलिंबाची पाने, गूळ, ओवा, जिरे आणि चिंच एकत्र करून तयार केलेला प्रसाद खाण्याची प्रथा आहे. हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते आणि जीवनातील सुख-दुःखे समान मानावीत हा संदेश यातून मिळतो. गोडधोड बेत. या दिवशी घराघरात गोडधोड पदार्थ, विशेषतः पुरणपोळी किंवा श्रीखंडपुरीचा बेत असतो. गुढीपाडवा हा सण नवीन आशा, चैतन्य आणि समृद्धी घेऊन येतो.